तर निवडणूक संपल्यानंतर आता महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसण्यास सुरुवात झाली आहे। 1 डिसेंबरपासून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे। त्या पाठोपाठ आता हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ सुद्धा महाग होण्यास सुरुवात झाली। तर गेल्या काही दिवसांमध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा यासारख्या भाज्यांच्या किमतीमध्ये सुद्धा झालेल्या बदलांमुळे शाकाहारी जेवण महागले। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। ही थाळी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटण्याऐवजी अंगाला घाम फुटण्याची शक्यता आहे। कारण व्हेज थाळीची किंमत 7% तर मांसाहारी थाळीची किंमत 2% वाढली आहे। यामागचं कारण म्हणजे भाजीपाल्याचे वाढलेले दर आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात 16.5 रुपयांची झालेली वाढ। व्हेज थाळी पूर्वीची किंमत 100 ते 130 रुपये, सध्याची किंमत 150 ते 200 रुपये। नॉनव्हेज थाळी पूर्वी 170 ते 220 रुपये, सध्याची किंमत 200 ते 300 रुपये। सगळा भाजीपाला महाग झालाय, कांदे किती महाग झाले आहेत। त्यामुळे हॉटेलवाल्यांनी पण त्यांना परवडत नाही म्हणून त्यांनी महागाई केली, परंतु ह्याच्यामध्ये आम्ही भरडले जातोय। पूर्वी थाळी होती, समजा व्हेज थाळी पूर्वी 70-80 रुपयाला मिळायची, आता 150च्या आसपास गेलेली आहे। नॉनव्हेज थाळी पण आम्हाला समजा वाटलं नॉनव्हेज खायचं आहे, ती थाळी पण पूर्वी 120-150च्या आसपास मिळायची, आता 300-350ला झाली आहे नॉनव्हेज थाळी। तर हे आम्हाला परवडत नाही आहे आणि या महागाईमुळे आम्ही खरोखर सगळे त्रस्त झालो। 80 ते 90 रुपये पावभाजी होती, आज त्याची किंमत 150 रुपये आहे। कारण आज बाजार भाव जर बघितला पण की वटाणे 400 रुपये किलो, कांदे 80 रुपये किलो, टमाटे 80 रुपये किलो, आज ज्या काही वस्तू तुम्ही लसूण 400 रुपये किलो, तर त्यामुळे काय झालंय हॉटेलवाल्यांनी सुद्धा ती महागाई वाढवून ठेवलेली आहे आणि सर्वसामान्याच्या म्हणजे सर्वांच्याच आवाकाच्या बाहेर गेलेल्या। सध्या महागाईनं पुन्हा आपले डोकं वर काढलं असून याचा सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसतोय। वाढलेल्या थंडीमुळे भाजीपाला काढणीस येण्याची प्रक्रिया मंदावली आहे आणि त्यामुळे आवक घटू लागली। मागणी जास्त आणि आवक कमी अशा स्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली। वाटाणा, मेथी, डाळ, तांदूळ, टोमॅटो आणि कांदा, बटाटा यांसारख्या घटकांच्या किमती वाढल्यामुळे व्हेज थाळी महागली। बाजारात पावटा 120 रुपये किलो झाला, गवार 140 रुपये, भेंडी 80 रुपये, हिरवी मिरची 50 रुपये, ढबू मिरची 70 रुपये किलो, कांदा 80 रुपये, लसूण 400 रुपये, बटाटे 50 रुपये, टोमॅटो 60 रुपये, बीट 120 रुपये किलो, कोबी 40 रुपये, वांगी 80 रुपये आणि फ्लॉवर 80 रुपये किलो। महागाईमुळे जी पावभाजी आम्हाला पूर्वी परवडत होती 150 रुपये, आपला 70-80 रुपये, ती आता 150 झाली। तर ही जी महागाई वाढलेली आहे, भाजीपाला सगळ्यात भाजीपाला, त्यामुळे हॉटेलवाल्यांनी साहजिकच त्यांनी त्यांचे दर वाढवलेले आहेत आणि ते दर आमच्या खिशाला परवडतीलच असं नाही। निवडणूक संपल्यानंतर आता महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसायला सुरुवात झाली। गेल्या काही महिन्यात डाळी आणि धान्यापासून ते भाजीपाल्याच्या दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा आणखी जाणवण्याची शक्यता आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।